नमस्कार मित्रांनो, ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत महत्त्वाची माहिती म्हणजे 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा झालेली आहे. त्याबाबत सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. सर्वात अगोदर सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळालेला आहे अट्टम या चित्रपटाला. लक्षात असू द्या मित्रांनो, सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळालेला आहे अट्टम या चित्रपटाला. त्यानंतर आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता. यामध्ये आहे ऋषभ शेट्टी यांना कांतारा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तिरुचित्रबलम मधील नित्या मेनन आणि कच्छ एक्सप्रेस मधील मानसी पारेख यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सूरज बडजात्या यांना उंचाई या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आहे मित्रांनो सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री नीना गुप्ता यांना उंचाई या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. त्यानंतर आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता. यामध्ये पवन मल्होत्रा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. आता पुढची माहिती, सर्वोत्कृष्ट मनोरंजन देणारी फौजी सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म कांतारा आहे. यानंतर सर्वोत्कृष्ट पदार्पण फौजा प्रमोद कुमार यांना सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटचा पुरस्कार वाडवी या चित्रपटाला मिळालेला आहे. IMP पॉइंट आहे मित्रांनो, लक्षात असू द्या, आपल्या डायरीमध्ये नोट करून ठेवा. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार वाडवी या चित्रपटाला मिळालेला आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर आहे सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार गुलमोहर या चित्रपटाला मिळालेला आहे. त्यानंतर आहे सर्वोत्कृष्ट गीत फौजा यांना मिळालेला आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट बाल कलाकार मल्लिका मधील श्रीपतम यांना मिळालेला आहे. त्यानंतर आहे सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार कच्छ एक्सप्रेस या सिनेमाला मिळालेला आहे, चित्रपटाला मिळालेला आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. त्यानंतर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात यावेळी झालेले बदल याबाबत आपण माहिती पाहणार आहोत. पहिला पॉइंट इंदिरा गांधी पुरस्काराचे नाव बदलून दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट असे केले आहे. त्यानंतर आहे नर्गिस दत्त पुरस्कार होता. पॉइंट नंबर 2, नर्गिस दत्त पुरस्कार आता राष्ट्रीय सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार म्हणून ओळखला जाणार आहे. पॉइंट नंबर 3, दादासाहेब फाळके पुरस्कार रक्कम 15 लाख रुपये, सुवर्ण काळ पुरस्कार रक्कम 2 लाख रुपये, रजत कमळ पुरस्कार 2 लाख केली आहे. त्यानंतर या पुरस्काराची सुरुवात 10 ऑक्टोबर 1954 रोजी झालेली आहे. मित्रांनो अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जीके जीएस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ओनली जीके जीएस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पाहत राहा.
धन्यवाद मित्रांनो. पुनश्च धन्यवाद आणि आपल्या या व्हिडिओला शेअर करा.